मैदानाच्या चहूबाजूला क्रीडा रसिक, मैदानाच्या आतमधले सगळे गुणवान खेळाडू, व्यासपीठावरती उपस्थित आमच्या आदरणीय मान्यवर आणि त्याच वेळेला सुप्रीम स्पोर्ट्स लाईव्ह या वाहिनीवरती जुळलेले सगळे लाईव्ह प्रेक्षक, या सर्वांचं मी क्रिकेट समालोचक हर्षल मुंडे मानप्रम किल्ला रोहा हृदयाच्या अंतःकरणापासून हार्दिक हार्दिक असं स्वागत करतोय. दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना मैदानाच्या आतमध्ये सारसोली त्यांच्या विपक्षामध्ये आपण जर पाहिलं तर पारंकार संघ मैदानाच्या आतमध्ये उतरलेले पाहायला मिळतात. पहिला बॉलवरती सिंग गेलेली आहे. यावेळीचा खुलात बॉल होता, परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळाला. ब्रह्मास्त्र वापरला, धाव घेण्याचा प्रयत्न डेंजर झोन कडे. बघता बघता शेवटच्या क्षणी एक सिंगल तिकडे कंप्लीट होताना पाहायला मिळेल. त्या एकेरी धावेच्या साह्यानं इकडे धावसंख्येला वेग येताना पाहायला मिळतात. 2 चेंडू झाले, 2 धावा धावफलकावरती. गोलंदाजीसाठी यंदाच्या हंगामाचा सारसोली गावाचा चर्चेचा विषय, ज्यानं रोहा तालुक्याला दखल घेण्यासाठी भाग पडली, ज्यानं रोहा तालुका प्रीमियर लीग गाजवली, तो शुभम गोलंदाजीसाठी आला. कौतुकास्पद त्याचं षटक राहिलं होतं आणि आजही तो आज आपल्या गावासाठी गावाच्या मैदानावरती गावाच्या अपेक्षांचं ओझं घेऊन मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला त्याच्या अगेन्स्ट फटका आला ऑन साइडला. लॉंग ऑन अँड स्ट्रॉंग षटकार. दलवी शेठ साहेब यांच्या वतीनं आपण जर पाहिलं तर या संपूर्ण भव्य दिव्य स्पर्धेला एक भरघोस बक्षीस दिलंय. प्रथम क्रमांकाचं कॅश प्राइज 1,25,000चं बक्षीस आदरणीय आपण जर पाहिलं तर आमदार साहेब यांच्या वतीने आपल्याला देण्यात आलं आणि त्यांचं सुमधुर गीत आपण पाहतोय. आणि त्या गीताच्या दरम्यान आपण पाहिलंय एक भव्य षटकार. स्वॅग से करेंगे सबका स्वागत. षटकारानं स्वागत शुभमचं केलंय. यावेळेला ऑन साइडला आडवा बाटणं, ऑफ स्टिकच्या बाहेर गेले, लेग स्टिकच्या बाहेर फटका सजवला. लॉंग लेगला बॉल चाललाय. बघता बघता काय घडेल. एक धाव तर मिळाली, दोन्ही मिळाल्या, तिसरीसाठी पलटले, 3 धावा सुद्धा पूर्ण झाल्या. चांगली रन बिटवीन विकेट, चांगल्या दर्जाचं ताळमेळ, चांगलं कॉम्बिनेशन, परफेक्ट कॉलिंग, सगळे ओके मध्ये चालू आहे. त्याच वेळेला आपण सारसोली चषकासाठी सुद्धा म्हणू शकतो. काय ते अंपायरिंग, काय ते स्कोरिंग, त्याच वेळेला काय ते त्या स्पर्धेतले खेळाडू, सगळं कसं ओके मध्ये चालू आहे. सारसोली चषक 2025चं भव्य 34वा पर्व आणि या 34व्या पर्वाचं सारसोली गावाला गर्व. या चनेरी विभागातील रोहा तालुक्याची मानाची प्रतिष्ठेची स्पर्धा. यावेळीचा बॉल अति वेगाने टाकला. गोल्डन स्पॉट वरती जसा टप्पा पडला ना, अनएक्सेप्टेड बाउन्स होता. अनेक उशी घेत असताना बॅट बॉलचा स्पर्श न करणारा चेंडू, यष्टीरक्षकाचा वेध घेणारा आणि त्याच वेळेला डॉट बॉलची सांगता करणारा शुभमचा डॉट बॉल राहिला. 5 बॉल झालेत, 11 धावा धावफलकावरती. या षटकातील शेवटचा बॉल येणं बाकी आहे. पंचांच्या डाव्या यष्टीनं अति वेगानं गोलंदाजी करत असताना स्ट्राईकला बॅटर शुभम. हे बॅटल चांगले रंगेल. याही वेळेचा अप ट्रॅकर. आता शरीरावरती येणारा चेंडू, तोही वेगाचा. शॉर्ट फायनलिंगला थोडे फंबल झाले, स्वतःला सावरतील, कम बॅक करतील या मॅच मध्ये. त्याच वेळेला मात्र आपण जर पाहिलं तर बघता बघता एक धाव मिळाली. एका धावेच्या साह्यानं टीमची धावसंख्या धावफलकावरती 12 धावा. सुरुवात चांगली झाली आहे. जी स्वप्नवत सुरुवात आपण म्हणतो ना, ती सुरुवात आता बॅटिंग करत असताना टीम आपण जर पाहिलं तर पारंकर या टीमसाठी झाली आहे जरूर, पण त्याच वेळेला सारसोली संघासाठी एक षटकार आल्यानंतर सुद्धा कमबॅक मैदानाच्या आतमध्ये झाला. हे इम्पॉर्टंट आहे. 2 संघ एक वेगळं स्वप्न घेऊन उतरले. तिकडे मात्र सारसोलीकरांचं स्वप्न असेल यंदाच्या हंगामामध्ये सुद्धा टॉप 4 ला आपल्याला जायचं. त्या पलीकडे पारंकर संघाचं सुद्धा स्वप्न असेल आम्हालाही टॉप 4 मध्ये जायचं. पण ज्यावेळेला आपण म्हणतो ना की देखा हुआ सपना सपना ही रह जाता है जब तक व्यक्ती अपना पसीना नहीं बहाता. घाम गावावा लागेल, मेहनत करावी लागेल, प्रयत्नांची पराकाष्ठा काय असते ना, त्या सगळ्या बाबी मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला दाखवाव्या लागतील. संयमाचे बांध तोडावे लागतील, संघर्ष करून दाखवावा लागेल. कारण की स्पर्धा आपण खेळतोय मानाची, सारसोली गावाची, सारसोली चषक. यावेळेला डीपेस्ट कव्हरला फटका चांगला, गॅप मध्ये बॉल चालला. गोईच्या वेगानं तिकडे फिल्डिंग ही तेवढीच दर्जाची चांगली झाली आहे. यस, वेगानं आले, लॉंग ऑफ मधून डीपेस्ट कव्हरला ते पोहोचले, बॉलला थांबवले. तिकडे आर्यन बोरकर आपल्याला पाहायला मिळतील आणि त्याच दरम्यान बघता बघता 2 धावा मिळाला. बघा, सिंगल असो, डबल असो, वाईड असो, नो असो, तिहेरी असो, चौकार असो किंवा मग षटकार असो, धावा येणं गरजेचं आहे. सातत्यानं आपण म्हणतो ना की जास्त धावलो की दम लागतो आणि धावायलाही मग दमखम लागतो. फटका याही वेळेचा पण हा फसला. फिल्डर तिकडे नाहीयेत, बॉल पुन्हा निघाला डीप बॅकवर्ड पॉइंटला. क्षेत्ररक्षक वेगाने आले. एका धावेचं रूपांतर पुन्हा 2 मध्ये. वा, चांगली रन द बिटवीन विकेट.
कौतुकास्पद खेळ, कौतुकास्पद त्याच वेळेला गोलंदाजी, कौतुकास्पद फलंदाजी, सगळं क्रिकेट चांगलं चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. दोन चांगले संघ एकमेकांच्या समोर आले ना की चांगली मॅच बघायला मिळतेच. 16 धावा धावफलकावरती आहेत. दुसरं षटक मार्गस्थ आहे. गोलंदाजीसाठी आर्यन आले. 2 चेंडूमध्ये 4 धावा खर्च करताना पाहायला मिळाले. यंग टॅलेंटेड खेळाडू आहेत. धावा त्यांना थांबवायच्या. समोर आपण जर पाहिलं तर शुभम आहेत. ओ हाफ ट्रॅकर बॅटच्या जवळ जवळ स्टिकर जवळ चेंडू लागलाय. इथे मात्र आपण पाहिलं तर लॉंग ऑफ मधून मिड ऑन पर्यंत आले. एक चांगल्या पद्धतीचा झेल महत्वपूर्ण खेळाडू शुभम बाद. शुभम बाद झाल्यानंतर मनीष इन. ओ या बैला खोलातला बॉल होता. नक्की खेळायचं कुठं. शेवटच्या क्षणी डबल माइंडेड झाले. शॉट बॅकवर्ड पॉइंटला बॉल ढकललंय. फक्त एक सिंगल तिथे स्कोर कार्ड वरती प्लस होताना पाहायला मिळते. 17 धावा धावफलकावरती येताना पाहायला मिळतात. एक फलंदाज बाद झालेत. बॅटिंग करत असताना पारंगरकर मैदानाच्या आतमध्ये आहेत. 4 चेंडूमध्ये अद्याप 5 धावा खर्च करत असताना एक सफलता ज्यांना आपल्या नावावरती केली आहे तो आर्यन गोलंदाजीसाठी आला. त्याला सूर बसला. पुढचाच बॉल. ओ हाफ ट्रॅकर होता. आडवा बॅटनं पुल केला आणि त्याच वेळेला वाईडिश मिड विकेट ला एक मोठी विकेट. अजून एक धक्का. दुसरी सफलता आर्यन अँड टीम बार सरसोलीच्या नावावरती. फलंदाज बाद. हेवा वाटावा अशी गोलंदाजी आर्यनने केली आहे. निश्चितपणे सरसोली गावचे समर्थक आज तशा पद्धतीने त्याला प्रतिसाद देत असेल आणि एकच सांगत असेल, तुला तुझीच पुरी करायची, हौस आकाशी उंच उडायची, गड्या तयारी ठेव र मनाची, कधी झुकायची कधी लढायची, दुनिया डोक्यावर घेणार आहे र, तुला उचलून घेणार आहे र. ओमकार भोजने यांनी गायलेली ही कविता निश्चितपणे आज आर्यनच्या माध्यमातून अगदी ती आठवणीत आली. आणि कारण की त्या दर्जाचा त्या थाटणीचा खेळ त्याचा मैदानाच्या आतमध्ये प्रभावित करणार राहिला. त्यानं 5 चेंडू टाकले, 5च धावा खर्च केल्या, महत्वाच्या 2 विकेट मिळवल्या आणि प्रभावित करणारी गोलंदाजी, सारसोलीकरांना दिलासा देणारी गोलंदाजी, आशेचं किरण बनणारी गोलंदाजी आर्यन करताना बघायला मिळाले. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. खेळाडू पंकज मैदानावरती आले. टीमचे कॅप्टन खेळावं लागेल, लढावं लागेल, भिडावं लागेल. सारसोली गावामध्ये येऊन सारसोली गावाच्या अगेन्स्ट खेळायचं, तिकडे जिंकायचं तर संघर्ष करावाच लागेल. 17 वरती 2. पुढचाच बॉल आर्यन. ओ बॅटची लिडिंग एज, पुन्हा बॉल हवेत होता, टप्पा आणि तिकडे आपण पाहतो वाह वेल जज, याही षटकामध्ये 3 विकेट घेण्याचा बहुमान आर्यननं आपल्या नावावरती केला. वेल प्लेड अँड वेल बॉल, अप्रतिम. 3री विकेट. 17 या आकड्यावरती धक्का 3रा. आपण जर पाहिलं ना तर प्रभावित करणारी खेळी मैदानाच्या आतमध्ये महाराष्ट्रामध्ये बैलगाडी क्षेत्राचा क्रेज खूप प्रमाणामध्ये आहे. मग बकासूर, त्याच वेळेला मथुर, मग सोन्या, या सगळ्या बैलांची नावं घेत असतात. पण ज्या वेळेला बैलगाडी क्षेत्रात जिंकल्यानंतर त्यांनी जेवढा भाव खाल्ला नसेल ना तेवढा भाव मैदानाच्या आतमध्ये आर्यन खाऊन गेले. कारण की ते आले, त्यांनी 3 विकेट मिळवल्या. या मॅच मध्ये सारसोलीकरांना पुन्हा आणलं, कारण की पहिल्या षटकामध्ये 12 धावा आल्या होत्या, हे विसरून चालणार नाहीये. आणि दुसऱ्या षटकामध्ये फक्त 5च धावा खर्च करत असताना 3 विकेट ज्याने मिळवल्या, एकही अवंतर धाव दिली नव्हती, त्याचं नाव होतं आर्यन. नवीन गोलंदाज बॉलिंग मार्क वरती येताना पाहायला मिळतात. विजय पवार यांना आमंत्रित करण्यात आलं. गोलंदाजाची दाखवावी लागेल धार. विजय पवार, षटक क्रमांक 3. 17 धावांवरती 3 फलंदाज बाद झालेत. समोर बॅटर आपण पाहतो परेश. ओ खोलात टाकला बॉल, ऑन साइडला खेळायचा होता, बॅटनं फ्लिक केलं, अगदी फक्त दिशा द्यायची होती. वाडीश मिड विकेट मधून वेगाने क्षेत्ररक्षक आले. बघा
जसे फंबल झाले ना त्याचा फायदा दोन बॅटरने लगेच उचलला, हे महत्वाचं आहे. कारण की एका मागोमाग एक 3 फलंदाज बाद झाल्यानंतर आपण म्हणतो ना एखादा पत्त्याचा बंगला अलगत उभा राहावा, मग आर्यन नावाची हवा यावी आणि सगळ्या पत्त्यांचा बंगला लडखडत लडखडत खाली पडावा ना, तसा पराक्रम बॅटिंग करत असताना टीम आपण जर पाहिलं तर पारंगर संघाचा झालाय. पहिल्या षटकामध्ये 12, दुसऱ्या षटकामध्ये 5, तिसऱ्या षटकाच्या पहिल्याच बॉलवरती 2 धावा आल्या. पण यस पलटवार, आता पवार यांच्यावरती वार केला, बॉल लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या अगदी मधोमध सिक्सर. अजून एक मोठा फटका, पण हा मिस्ट्रोक आहे. बराच कालावधीमध्ये बॉल हवेत राहिलाय, तिकडे शुभम आले, कॉलिंग चुकली, परफेक्ट कॉम्बिनेशन फसलं आणि त्याच वेळेला बघता बघता कॅच ड्रॉप झाल्यानंतर दोन्ही बॅटरनं पूर्ण केल्या आता 2 धावा आणि त्या दुहेरी अंकाच्या साह्यानं टीमची धावसंख्या वाढली आहे. धावा फलकावरती 27 ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट, थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. तिसरं षटक मार्गस्थ आहे, 27 धावा फलकावरती आल्या. अद्याप 3 फलंदाज मात्र बाद होताना आपण पाहिलेत. एक महत्वपूर्ण टीम, महत्वपूर्ण मॅच, महत्वपूर्ण स्पर्धा आणि त्याच वेळेला महत्वाचे सगळे खेळाडू आज प्रयत्नांची पराकाष्ठा या मॅच मध्ये, या स्पर्धेमध्ये करताना आपल्याला पाहायला मिळाले. षटकातील पुढचाच बॉल, ओ यावेळीचा बॉल टप्पा पडला, बाहेर निघाला, पंचांचा इशारा, व्हाईट बॉल. प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरती येणारी ट्रेन अचानक 2 वरती जावी ना, हा पराक्रम खेळपट्टीवरती. ऑफ स्टिकच्या बाहेर बॉल टाकायचा होता पण तो लेग स्टिकच्या बाहेर गेला, त्याच वेळेला व्हाईट बॉलचा कॉल झाला. एक अतिरिक्त सिंगल स्कोर कार्ड वरती 28 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. षटकातील पुढचा बॉल पुन्हा एकदा विजय पवार. हो याही वेळचा बॉल, आताही फटका फसला, क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचतील का? इकडे मात्र नो मॅन्स लँड मध्ये बॉल पडला जाईल. एक धाव मिळाली, दुहेरीसाठी पुन्हा पलटले गेले. बघता बघता तिकडेही 2 धावा पूर्ण झाल्या आणि त्या 2 धावीच्या साह्याने टीमची धावसंख्या वाढत असताना धावा धावफलकावरती आपण पाहतोय 30 धावा स्कोर कार्ड वरती. बॅटिंग करत असताना परेश प्रयत्नांची पराकाष्ठा करतात, त्यांनाही माहिती आहे मनात नेहमी जिंकण्याची आशा बाळगली पाहिजे. नशीब बदलो न बदलो, वेळ मात्र नक्की बदलते आणि यस ती वेळ बदलवायची. आज वेळेवरती चांगली बॅटिंग करत असताना स्वतःला सिद्ध करायचं आणि प्रसिद्धी देण्यासाठी मैदानाच्या चहूबाजूला आमचं प्रेक्षक वर्ग उपस्थित आहे. मैदानावरती खेळतात परेश. पुढचा बॉल फुलटॉस होता, आडवा बाटना लॉंग विथ द कार्पेट, स्क्वेअर लेगच्या दिशेला बॉल चालला. संकेत वेगाने त्यांना पाहायला मिळाले, बॉलला पकडतील, बॉलची फेक करतील. त्याच दरम्यान बघता बघता इकडे पुन्हा 2 धावा आणि त्याच दुहेरी अंकाच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 32. 3 विकेट आल्यात, 32 धावा धावफलकावरती. बघा थोडी का होईना आपण पाहिलं तर विजय महागडे ठरलेत. 5 चेंडूमध्ये अद्याप त्यांनी 15 धावा खर्च केल्यात. त्याच्यामध्ये एक वाईटचा समावेश, एका षटकाराचा समावेश आणि त्या पलीकडे 4 दुहेरी धावा, म्हणजे त्या 8 धावा तिकडे येताना आपण पाहिल्या. चला स्पीडअप घ्या, लक्ष वेधन मी सरसोली संघाच्या गोलंदाजांचं. आज आपण आयोजक आहात आणि त्या पलीकडे धाशीचा वेळ कसा वाचवता येईल या गोष्टीकडे आपण लक्ष देणार आहोत. यानंतरची मॅच सागर सम्राट न्हावे आणि त्यांच्या विपक्षामध्ये खेळणारी टीम लोकेश 11 जय बजरंग तलेखार बी. याही वेळेचा बॉल पुन्हा टाकावा लागेल. अजून एक चेंडू वाढवला जातोय, इकडे सुद्धा व्हाईट बॉल फेकला जातोय. अतिरिक्त सिंगल स्कोर कार्ड वरती प्लस केली जाते. टीमची धावसंख्या धावफलकावरती आपण बघतोय तब्बल 33 धावा. 33 वरती 3, तिसरं षटक मार्गस्थ आहे, हे महत्वाचं आहे. 3 आकडा इम्पॉर्टंट राहिला या मॅचच्या माध्यमातून. पुढचा बॉल, ओ यावेळेला बॅटची लिडिंग एज होती, टर्न झाला बॉल शॉर्ट पॅन लीग मधून, तिथे थर्ड मानला आणि क्षेत्ररक्षक तिकडे आले. एक धाव इथे मिळते एका धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती 34. 3 षटकांचा खेळ संपला, 34 धावा. बॅटिंग करत असताना टीम आपण जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते टीम पारंखर आपण पाहतोय. एक महत्वाचे दोन्ही संघ आहेत, प्रत्येकाला जिंकायचं, प्रत्येकाला लढायचं, प्रत्येकाला भिडायचं. पण जो आपण जर पाहिलं ना मैदानाच्या आतमध्ये शेवटपर्यंत प्रयत्न करेल ना, त्याला यश निश्चित स्थापन होईल. आणि ही स्पर्धा म्हटलं की प्रत्येकाचं स्वप्न आणि ते स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी केली जाणारी मेहनत शेवटपर्यंत करत राहायचे. यश कधी कसं कुठून टर्न मारून येईल ना आपल्याकडे तेही सांगता येणार नाहीये.
गोलंदाजीसाठी शेवटच्या षटकासाठी आपण पाहतो गोलंदाज नवीन आमंत्रित करण्यात आले सरसुल्ली गावातील अजून एक चांगला खेळाडू, नाव आहे रोहन पवार. रोहन पवार गोलंदाजीसाठी 34 वरती 3 विकेट. स्ट्राईकला बॅटर परेश. ओ बॅटची लिडिंग आहे, जिकडेही घेतली आहे. थर्ड मॅनला बॉल तिथे निघाला, फिल्डर तिथेही आले. एक धाव मिळेल, एक पेक्षा जास्त काही नाहीये आणि एक ने या मॅच मध्ये काम चालणार आहे का, हाही मोठा प्रश्नचिन्ह. मागील मॅच मध्ये आपण पाहिलं 64 धावा झाला, चांगली बॅटिंग तिकडे सागर सम्राट न्हावे टीमची पाहायला मिळेल. आजच्या दिवसातील सर्वाधिक उच्चांक आपण पाहिला आणि त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर याही मॅच मध्ये मोठ्या धावांचा विचार केला गेला पारंकार टीमच्या बाजूनं, पण त्या धावांवरती ब्रेक लागवण्याचं कामकाज सरसोलीकर सुद्धा करतात. बॅकफुटला जाऊन पंच केला, बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक तिकडे वेल जज एक प्रतिम झेल. फलंदाज क्रमांक 4 इकडे महत्वपूर्ण बॅटर सुजित बाद. टीम सागर सम्राट न्हावे टीमचे कॅप्टन आणि त्याचबरोबर लोकेश 11 जय बजरंग तलेखार बी. आमचा आवाज तुमच्या कानापर्यंत पोहोचतोय तर तुमचे कॅप्टन विनंती करेन प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण लगेच टॉसच्या दिशेने पाठवा, कारण की बघा लोकेश 11 जय बजरंग तलेखार बी आणि त्याचबरोबर सागर सम्राट न्हावे आम्ही लक्ष वेधू. आपण टॉस साठी या जाऊया पुन्हा मॅचच्या दिशेने. पुन्हा तर गोलंदाजीसाठी आपण पाहतो रोहन आले, त्यांना विकेट मिळाली. हो यावेळीचा बॉल चांगला होता, सरळ रेषेमध्ये निघत असताना काय घडलंय, पंचांचा इशारा आलाय. हा बॉल लेग स्टिकला मिस करतोय, हेच आमच्या पंचांच्या माध्यमातून कळवलं जाते आणि त्याच दरम्यान व्हाईट बॉलची सांगता. अँगल चेंज झाला होता ज्या वेळेला बॉलिंगला आले. एकंदरीत आपण जर पाहिलं तर तिकडे मैदानाच्या आतमध्ये एक व्हाईट बॉल आला, अतिरिक्त सिंगल स्कोर वरती टीमची धावसंख्या दफळकावरती आपण पाहतो 36. ओ यावेळीचा बॉल लगेच कमबॅक झाला, हे महत्वाचं, पुनरार्पण गरजेचं होता आणि त्याच दरम्यान आपण जर पाहिलं तर डॉट बॉलला विकेट सॅक्रिफाईस करण्याचा निर्णय घेतला. शेवटच्या क्षणी नवीन आलेला बॅटर संस्कार पुन्हा मैदानाच्या बाहेर बाद. क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 30,000 रुपये आम्हाला पुरस्कृत केले सन्माननीय श्री मनोहर बोले, सहसंपर्क प्रमुख चणेरा विभाग मुंबई रोहा तालुका यांचं या ठिकाणी आगमन झालं, त्यांचं आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. त्याचप्रमाणे त्यांना या ठिकाणी मी विनंती करतोय आपण नाणे आपल्या शुभ हस्ते नाणेफेक करण्यासाठी आपण प्रेझेंट बॉक्स मध्ये यायचं आहे. स्वागत करूया सकळजरांचे जमलेल्या आमच्या मान्यवरांचे. सन्माननीय मनोहरजी बोले साहेब यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी तृतीय क्रमांकाचं लागणारे कॅश प्राइज 30,000चं दिलंय. साहेब आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि त्याच दरम्यान अजून एक फटका तिकडे खेळला गेला बॅकवर्ड पॉइंटला. क्षेत्ररक्षकाने प्रयत्न केले, प्रयत्न अपुरे राहिले. यावेळेला बघता बघता चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे चौकार. होते प्रयत्न चांगले केले गेले, प्रयत्नांच्या हाती अपयशाला हरकत नाहीये. जे होतं ते चांगल्यासाठी हे ब्रीद वाक्य पाठीशी ठेवून पुढे जाऊया. त्याच दरम्यान टीमची धावसंख्या 40. ओ यावेळीचा बॉल काय घडलाय, खाली बसला, टप्पा पडला, अगदी खाली बसला चेंडू. सबमरीन डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली आणि त्याच दरम्यानचा मैदानाच्या आतमधला हा डॉट बॉल रोहन पवारचा कमबॅक झाला. कमबॅक करणं इम्पॉर्टंट होतं या मॅचच्या दृष्टिकोनातून. चेंडूचा विचार केला तर 5 बॉल झाले, 40 धावा धावफलकावरती या षटकातील. अद्याप आपण जर पाहिलं तर शेवटचा एक बॉल बाकी राहिलाय. या इनिंगचा लास्ट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. पुढचा बॉल ओ फटका तर चांगला खेळला, पुन्हा क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. इकडे काय घडतंय, साधा आणि त्याच वेळीचा सोपा झेल शुभमच्या माध्यमातून सुटला गेलाय. धाव घेण्याचा मानस धाडस झाला. त्याच दरम्यान काय घडेल सर, विकेट आहे काही सर, ही विकेट आहे का रनआउट? आउट दिले ना, ओके. शेवटची विकेट, कारण की आपण बराबरीत जर सामना सुटला तर पहिला विकेटचा विचार करतो. या गोष्टीसाठी आम्ही निर्णयाची वाट बघत होतो आमच्या पंचांची. शेवटच्या क्षणी बॅटर आउट घोषित करण्यात आल्या. मग या धावा किती आहेत तर धावा स्कोर कार्ड वरती 2 प्लस केल्या जातील. 2च्या साह्याने टीमची धावसंख्या 42. 43 धावांचं टार्गेट
मागील मॅच मध्ये पारंगार टीमनं 44 धावा बनवल्या होत्या, ते त्यांनी डिफेंड केल्या. आता 43 धावा आहेत आणि 43 धावांचा खेळ कसा होईल हे जरूर पाहायचं. पण त्याआधी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये पुढच्या मॅचचा टॉस ऐकूया प्रदीपजी भोईर सरांचा गोड आवाज. थँक्यू. धन्यवाद. मी विनंती करते सन्माननीय समीर अनंत गिजे साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण नडबे तकोलकर त्यांच्या माध्यमातून चतुर्थ क्रमांकाचं रोख रक्कम 30,000 रुपये, त्याचप्रमाणे प्रथम क्रमांकाचं जे आकर्षक चषक आहे त्यांच्या माध्यमातून आम्हाला पुरस्कृत झाले, त्यांचं हार्दिक स्वागत करतोय. आणि मी विनंती करतो समीर गिजे साहेबांना आपल्या शुभ हस्ते आपण नडबेचा कॉल करायचा. एका बाजूला आपण पाहतो लोकेश 11 जय बजरंग तळेकर संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये प्रफुल्ल तांडेल पुरस्कृत सागर सम्राट नहावे संघ या दरम्यान ही मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. चार षटकांची लढत असणार आहे. नाणेफेकीचा गोल हवेत केला जातोय. अनंत गिजे साहेबांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जातोय. खऱ्या अर्थाने या ठिकाणी नाणेफेक मात्र जिंकले. सागर सम्राट नहावे संघाने आपला निर्णय सांगायचा आहे. क्षेत्ररक्षण करेल. ओके, टॉस बॉक्स मध्ये न्यूज होते की या ठिकाणी नाणेफेक मात्र जिंकलंय. प्रफुल्ल तांडेल पुरस्कृत सागर सम्राट नावे संघाने त्यांनी निर्णय घेतला क्षेत्ररक्षण करण्याचा. फलंदाजीसाठी 5 रन केलंय. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं लोकेश 11 जय बजरंग तळेकर या संघाला. नेर विभागातील रोहा तालुक्यातील मानाची, अभिमानाची, स्वाभिमानाची आणि 34व्या पर्वामध्ये एक उंच भरारी घेणारी स्पर्धा म्हणजे प्रतिष्ठेची स्पर्धा म्हणून ओळखली जाणारी, त्याही पलीकडे या तालुक्यामध्ये संपूर्ण सोनेरी स्पर्धा ओळखली जाणारी सोन्याची आणि मानाची आपण पाहणार आहोत. ही स्पर्धा सारसोली चषक 2025 हे भव्य दिव्य असं भूतपूर्व पर्व आपल्या समोर आहे, जिकडे 70 बॉलचे 70 आपण बॉल यूज करतोय. येस, लगा तो छगा 70 स्पोर्ट्स या ब्रँडचे आपण चेंडू यूज करतोय. अगदी बॅटरला सुद्धा तेवढाच बेनिफिट, तेवढाच बॉलरला सुद्धा बेनिफिट देणारा हा चेंडू राहिला. आताचं क्रिकेट खूप वेगळं झालंय. आता आपण पाहतोय सुप्रीम स्पोर्ट्स लाईव्ह या वाहिनीवरती युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह कव्हरेज केले जातात. मग अशा मोठ्या स्पर्धांना ग्लॅमर आलाय. चला विनंती करेन पारंगार टीमचं लक्ष वेधन स्पीडअप घ्या, क्षेत्ररक्षण आपण सजवून घ्या. जिकडे ISPL मध्ये पंचांची भूमिका ज्यांनी आमच्या पार पाडली असे आमचे सुशांतजी मांजरेकर सर आहेत. त्यांच्या समवेत पंचांच्या भूमिकेमध्ये सतीशजी कुरूप सर सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांच्या समवेत सन्माननीय महेशजी बोरकर साहेब हे सुद्धा इकडे उपस्थित आहेत. या तिन्ही पंचांना आमच्या मनपूर्वक हार्दिक अशा शुभेच्छा. चांगल्या पद्धतीचं कामकाज आपल्या माध्यमातून होतंय आणि नावाजलेले पंच नावाजलेल्या स्पर्धेला पुढे नेण्यासाठीचं कामकाज चांगल्या पद्धतीचं सातत्यानं करतात आणि आजही तेच यशस्वीरित्या कामकाज त्यांचं चालू आहे. 24 चेंडू आणि 43 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी सारसोलीकरांना. बघा, जुन्या चेंडूची मागणी केली जाते, त्याची पूर्तता करूया. वेळ बराचसा खर्च होतोय. 24 बॉल आपण पाहणार आहोत. आवश्यकता 43 धावांची. चोवीस बॉल मध्ये 43 धावांची गरज. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळते. नवीन आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी दुसऱ्या फेरीतील सामना मैदानाच्या आतमध्ये खेळला जातोय. एका बाजूला आपण पाहिलं तर यजमान संघ श्री सोमनाथ क्रिकेट क्लब सारसोली मैदानाच्या आतमध्ये आहे. त्यांच्या विपक्षामध्ये खेळणारा संघ श्रीराम. या ठिकाणी आपण जाऊया विशेष सन्मानाकडे, ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून पाहतोय सुप्रीम, आणि ज्यांनी चेंडू या ठिकाणी पुरस्कृत केले सतीश जाधव साहेबांचा या ठिकाणी तुझीत सन्मान करण्यात येतोय. मायाची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक म्हणून फुलगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण म्हणून त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी त्यांचं या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे.
आणि हा त्यांचा लगातार 8वा वर्ष या ठिकाणी आहे आणि या वर्षी स्वतःचं युट्यूब चॅनल घेऊन ते या ठिकाणी दाखल झाले. 4 कॅमेरेची ही स्पर्धा कव्हरेज केली जाते. नक्कीच 77 चे चेंडू देखील त्यांनी या ठिकाणी पुरस्कृत केले आहे. जाऊया मॅचच्या दिशेने. या ठिकाणी आवाज आपण ऐकतो हर्षलजी मुंडे सरांचा. एक मोठ्या दिलाचा माणूस, त्याही पलीकडे मैत्रीच्या दुनियेतला राजा माणूस आणि सगळ्यांना सोबत घेऊन जाणारं व्यक्तिमत्व सतीश दादा जाधव यांच्या वतीनं हे चेंडू इकडे मात्र आपल्याला पुरस्कृत केलेत आणि सुप्रीम स्पोर्ट्स लाईव्ह ही वाहिनी आपल्याला पाहायला मिळते. अशा एका दानशूर व्यक्तीचा, हँडसम व्यक्तीचा केला जातोय विशेष सन्मान. जाऊया मॅचच्या दिशेनं. जिकडे पहिल्या बॉल वरती आपण जर पाहिलं तर पहिलाच बॉल डॉट आलाय. दोन्ही टीमला विजयाच्या हार्दिक शुभेच्छा. ओ फुल टोल केला, गर्लफ्रेंड ने दिया वो तोहफा दोनों हाथों से कबूल. सिक्सर. करणारा खेळ, तुम्हा आम्हा सगळ्यांची मन जिंकणारा फटका आला. त्या फटक्यामध्ये होतं वजन. धावा मिळायला संकेत आणि टीमला अर्धा डझन. सुरुवात झाली आहे षटकारानं. एक मोठ्या फटक्यानं बॅटिंग करत असताना संकेत मैदानावरती. पुढचाच बॉल सुजित. ओ दुसरा ब्लास्ट झाला. आता शॉर्ट पुल सक्सेसफुल, वंडरफुल अँड ब्युटिफुल. आणि सन्माननीय मनोहरजी बोले साहेब यांच्या वतीनं सुद्धा 500 रुपयाचं कॅश प्राइज आणि 1 ग्रॅम सोन्याचा कडा सुद्धा. वाह, ही नामी संधी आहे. एका चेंडू मध्ये जर षटकार आला इकडे तर. ओ फटका खेळलाय, तो फटका फसलाय. एक मोठी कॅच आणि काय घडलंय. ना भूतो ना भविष्य, ही नामी संधी पुन्हा येईल की नाही मला तर माहित नाही, पण ही संधी होती की म्हणून ही मॅच होती. ह्या मॅचचा रिझल्ट इथेच लागला की काय, याही गोष्टीचं चित्र बघावं लागेल. कारण की 4 या आकड्यावरती सुटलेला झेल रोहित शर्मा यांचा 264 धावांचा वादळी खेळ कोण विसरेल. त्या पलीकडे संकेतचा कुठे सुटलाय तर 12 या आकड्यावरती झेल सुटलाय. कधी 43 बनवेल त्याचा अंदाज नाही. येस, मैदानाच्या आतमध्ये त्या 4 चेंडू मध्ये 13 धावा धावफलकावरती लागल्यात. आता स्ट्राईकला समीर आलेत. तिकडे संकेत खेळतात, समीरला खेळावा लागेल. हे एस फॅक्टर मैदानाच्या आतमध्ये. टप्पा पडलाय, ऑफस्टिकच्या बाहेर निघाला बॉल. एसटी रक्षक मिस झाले. थर्डमॅनला बॉल निघाला. येस, पंच नाखुश आहेत. पंचांनी आमच्या कळवलंय हा बॉल चुकीचा आहे, हा बॉल वाईड आहे. इथे अतिरिक्त धाव मिळेल आणि बघता बघता 2 धावेच्या साह्यानं टीमची धावसंख्या वाढतीये. धावा धावफलकावरती 15. हे महत्वाचं आहे. सारचोलीकर मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. आज घरच्या मैदानावरती खेळत असताना गावाचा प्रेक्षक वर्ग बऱ्याच आशेनं त्यांच्याकडे पाहत आहे आणि म्हणूनच का होईना त्या आशेसाठी ती झेल सुटली म्हणूया आपण संकेतची. पुढचा बॉल. ओ यावेळीचा बॉल कीपर मिस झाले. शॉर्ट फाईन लेग थर्डमॅनच्या मधोमध चांगली फिल्डिंग. अगदी स्टंपच्या सरळ रेषेमध्ये वरून बॉल आला. ऍक्शन रिप्ले आपण पाहूया जिथे आपण पाहिला टप्पा पडला, बॉल सरळ रेषेमध्ये. जास्त बॅटर स्टफल झाले होते. मिडल स्टिक वरून बॉल निघाला. लॉंग स्टॉपला जाईलच ना, त्याआधी थर्डमॅनचे क्षेत्ररक्षक आले, त्यांनी बॉलला थांबवलंय. बघता बघता 1 धाव मिळाली आणि त्या एकेरी धावेच्या साह्यानं टीमची धावसंख्या 16 या आकड्यावरती पोहोचताना पाहायला मिळते. 22 ची सिंगल आपण बघितली. ओ यावेळेला बागफुटला जाऊन डिपेस्टा कव्हरला उडवला. फिल्डर तिकडे आले. यस, वेल जज कॅच. एक महत्वपूर्ण झेल पकडला. समीर 0चा चष्मा घालून मैदानाच्या बाहेर. एकंदरीत मी विनंती करेन, प्रत्येक विकेटवरती प्रत्येक बॉलवरती जर आपण टीम मीटिंग घेतली तर यदा कदाचित जास्तीचा वेळ खर्च होईल आणि मग 38 सर्कलच्या बाहेर तुम्हाला एक खेळाडू आतमध्ये घ्यावा लागेल. याही गोष्टीकडे मी लक्ष वेधेन. बॉलिंग करत असताना टीम पारंखर या टीमचं 16 धावा धावफलकावरती पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि इथे एकंदरीत 43 धावांचा पाठलाग करताना 16 बनल्यानंतर येणाऱ्या 18 चेंडूमध्ये आवश्यकता आहे तब्बल 27 धावांची.
18 चेंडू 27 धावांची आवश्यकता. एकंदरीत बॅटिंग करताना पहिल्या धावा आपण पारंकर टीमच्या पहिल्या नंतर 12च बनल्या होत्या. आता इकडे मात्र बरेचशी पावलं पुढे आहेत सारसोलीकर. इकडे 16 धावा बनल्यात. तिथे आपण पाहतोय 9.00 च्या सरासरीनं जायचंय पुढे. तिकडे 16.00 च्या सरासरीनं सुरुवात झाली आहे. मी म्हटलं ना, या सगळ्या गोष्टी तुम्हाला स्क्रीनवरती फक्त सुप्रीम स्पोर्ट लाईव्ह वरती बघायला मिळतील. मास्टर माइंड सतीश दादा जाधव आणि आशिष मोरे चांगल्या पद्धतीचं कामकाज पूर्ण टीम करतीये. यांना एकदा सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनला हिट करा. पहिला बॉल हो बॅकफुटला पंच केला. डीप एक्स्ट्रा कव्हरला चांगल्या पद्धतीचा फटका आपण पाहतोय. एक धाव तिथे निश्चितपणे मिळताना पाहायला मिळते. एकेरी धाव मिळाली. दुसरी धावेसाठी पलटले. काय घडतंय? कॉलिंग कॉम्बिनेशन दोन्ही बाजूनं फसलंच होतं, पण त्याच दरम्यान शेवटचा निर्णय घेतला मागे फिरायचं. यस, मागे फिरणं गरजेचं आहे. कुठेतरी कमीपणा घेणं गरजेचं आहे. मग हे क्रिकेटचा असो किंवा आयुष्याचा, कारण की दोन्ही कडून जर कॉलिंग झाली तर फसण्याची दाट शक्यता आहे. एकाच पटरीवरती 2 ट्रेन आल्या, ऍक्सिडेंट निश्चित आहे. तर त्यासाठी हॉर्न गरजेचा आहे. यस, निश्चितपणे तेच कॉलिंग मैदानाच्या आतमध्ये झालं. शेवटच्या क्षणी मागे फिरले, 17 वरती थांबले आणि टीमची धावसंख्या 17 वरती थांबलेली पाहायला मिळते. दुसरा बॉल शुभम. ओ काय बॉल टाकलाय. कधी कधीचा बॉल टर्न केला. थोडा बॉल एकदा तर मिळेल. दुसऱ्या धावेसाठीचे प्रयत्न केले जातील का? नाही. एकाच धावेवरती समाधान या दोन्ही फलंदाजांनी मानला आणि त्या एकेरी धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या पुढे सरकत असताना 18 धावा या धावफलकावरती येताना पाहायला मिळतात. महत्वाची मॅच 18 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ आपण पाहतोय. एक फलंदाज महत्वाचा बाद झाला, त्याचं नाव तर समीर, पण आता मैदानाच्या आतमध्ये मनीष आलेत. त्यांना खेळीला सावरावं लागेल. संकेत यांच्या साथीला साथ द्यावी लागेल. जर जिंकायचं आहे, लढायचं आहे, त्या पलीकडे भिडायचं आहे. पुढचाच बॉल शुभम. स्विच हिट खेळायचं होतं. पहिलंच मन बनवलं होतं. सरळ बॅटनं धावा येत होता तरी बॅट उलटी केली आणि तिकडे फसले. 22 अगदी 22च्या स्वरूपामध्ये एक धाव तिकडे स्कोरकार्ड वरती प्लस होताना पाहायला मिळते. 19 धावा धावफलकावरती येताना पाहायला मिळतात. बघा 19 आकडा खूप सारा महत्वाचा राहिला भारतासाठी. जिकडे 1983 साली कपिल देव निकष यांच्या कर्णधार पदाखाली भारतानं पहिला वर्ल्ड कप जिंकला. तो 19 आकडा स्कोरकार्ड वरती आपण पाहतोय. ओ फुल टॉस होता. अडवा बॅटनं ऑन साइडला स्लो व फुल टॉसला खेळायचं होतं. वाईडिश मिड विकेटला बॉल चाललाय. एक धाव मिळाली. दुसरीसाठी पलटले. बघता बघता एका धावेचं रूपांतर 2 मध्ये. चांगली फिल्डिंग, चांगली फेक, त्या पलीकडे चांगली रन बिटवीन विकेट. या 2 धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती 21 या आकड्यावरती. 21 ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. 2 to go. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 21 धावा धावफलकावरती लागल्यात. एक फलंदाज बाद झाले. 7 बॉल वरती 14 वरती संकेत खेळतात. 2 चेंडूमध्ये 3 धावांवरती मनीष मैदानावरती खेळतात. 4 चेंडूमध्ये 4 धावा खर्च करत असताना शुभम मैदानावरती सुद्धा खेळतात. ओ बॅकफुटला जाऊन पंच करायचं होतं. बॅकची लिडिंग आहे. टर्न झाला बॉल. शॉट बॅकवर्ड पॉइंट मध्ये गेला. त्याच दरम्यान बघता बघता एक धाव तिथे मिळते. बघा धावसंख्येवरती अंकुश लागवण्याचं काम, त्याही पलीकडे पांगरकर टीमला पण पाहतो या मॅच मध्ये आणण्याचं काम झालंय. बघा आमच्या स्क्रीनवरती पाहायला मिळतात. गावातील सगळ्या प्रेक्षक वर्ग, त्याच वेळेला सगळे क्रिकेटचे वेडे, त्याच वेळेला क्रिकेटचे समर्थक आणि गावाचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आहे. तर सातत्यानं तुम्ही आम्ही ऐकलंय सुद्धा, जेव्हा गावचा संघ मैदानाच्या आतमध्ये उतरतो ना, तेव्हा तो संघ उतरत नाही तर गाव उतरतो. तर आज सारसोली गाव या मैदानावरती उतरलाय आणि त्याच दरम्यान मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय एक सिंगल येताना पाहायला मिळतीये. त्या एकेरी धावेच्या साह्यानं टीमची धावसंख्या वाढत असताना धावा धावफलकावरती आपण पाहतोय 23 धावा. 23 धावा धावफलकावरती मैदानाच्या आतमध्ये काय घडलं? पहिल्या षटकामध्ये 17 आल्या. इथून आपण जर पाहिलं तर या षटकामध्ये फक्त आणि फक्त 7 धावा आल्या. 12 बॉल 20 ची गरज आहे जिंकण्यासाठी सारसोली गावाला आणि श्री सोमनाथ सारसोली टीमला. 10.00 च्या सरासरीनं बॅटिंग करावी लागेल. 10.00 च्या सरासरीनं खेळ करावा लागेल तर आणि तरच या मॅच मध्ये जिंकले जाऊ शकतात. अथवा पारंकर टीम सुद्धा या मॅच मध्ये कमी नाहीये. त्यांनी पलटवार केला, त्यांनी कमबॅक झाला. कारण की एकाच ओव्हर, एकाच बॉल, क्रिकेटचा खेळच असा आहे, कधी मॅचचं सिच्युएशन चेंज करेल ना सांगताच येत नाही. माफी असावी. 16 धावा पहिल्या ओव्हर मध्ये आल्या होता. पुढचा बॉल. ओ हाफ ट्रॅकर. आडवा बाटणेकडे खेळला गेला. लॉंग लेगला बॉल चालला. फिल्डर आले. एक धाव मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न अजिबात नाही, कारण की क्षेत्ररक्षण त्या थाटणीचं झालंय. ते आले, त्यांनी बॉलला पकडलं, त्यांनी फेक केली, त्या दरम्यान धाव एक मिळाली आणि त्या एका धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती 24 धावा धावफलकावरती आहेत. एक महत्वाची विकेट आपण पाहिली आहे.
तिथून टीमला बॅकफूट वरती आणण्याचं कामकाज इथे शुभमनं केलं. शुभमनं मॅच मध्ये पुन्हा आणलंय. खेळत असताना मैदानावरती टीम पारंकर टीमला हो काय घडलंय बघा. बॉलनं टप्पा पडला ना, चेंडूनं काटाच बदलला. समोर टप्पा पडला. बॅटर मनीषला कळलंच नाही कधी कुठून कसा बॉल टर्न होऊन शरीरावरती आला. मग डबल माइंडेड झाले. शेवटच्या क्षणी बचावकारक क्रिकेट खेळले आणि मग त्याच वेळेला एक धाव टीमसाठी इथे जोडण्यात आले. एका धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या वाढत असताना संघाची धावसंख्या धावफलकावरती 25 आपण पाहतोय. 10 बॉल 18ची गरज आहे. ओ हाफ ट्रॅकर इकडे मोठा फटका आला. फिल्डर आहेत बॉलच्या खाली. कॅच ड्रॉप. दुसराच बॉल जिथे दुसरा झेल आपण संकेतचा सुटलेला पाहतोय. काय घडेल बघता बघता 2 धावा मिळाल्या. चांगली रणधुमाळी विकेट. मी म्हणेन यदा कदाचित दुपारच्या जेवणामध्ये संकेतला आईनं नशिबाची भाजी दिली होती का? कारण की तो मैदानावरती खेळतोय. त्याचे 2 झेल अलगद सुटले आणि तेही आरामात होते. आणि त्याच वेळेला 2 कॅचेस सुटल्यानंतर आता पुन्हा सारसोलीकर एक मोकळा श्वास घेतील. जेव्हा झेल उडाला ना, त्या चेंडूकडे कॅमेराने जेवढा फोकस केला नसेल ना, तेवढा सारसोलीकरांनी फोकस केला होता की नक्की कॅच कोण पकडेल आणि कशी पकडली जाईल. पण कॅच सुटली आहे. आणि तिकडे मात्र आपण जर पाहिलं तर 27 वरती एक सध्याची स्थिती आहे. षटकातील पुढचा बॉल पुन्हा संस्कार. ओ खोलातला बॉल होता तो कमी गतीचा. ऑन साइडला खेळला. मिड विकेटला बॉल चालला. एक धाव तर मिळेल. दुसऱ्या धावीसाठी पलटले अति वेगानं. बघता बघता धावा पूर्ण केला. तिकडे 2. येस चांगली रणधुमाळी विकेट. या दुहेरी अंकाच्या साह्याने टीमची धावसंख्या वाढेल. धावा धावफलकावरती 29 धावा. मॅचची चुरस बाकी आहे. मॅच मध्ये बरंच काही बाकी आहे. हा सामना शेवटच्या चेंडू पर्यंत खेळला जाणारच यात ते मात्र शंका काही बाकी राहिली नाहीये. उत्कंठा जेवढी या स्पर्धेची होती ना, तेवढी उत्कंठा या शेवटच्या बॉलची आता बाकी राहिली आहे. प्रेक्षकांना हवीशी मॅच. पैसा वसूल सामना. एका बाजूला पारंकर पाहायला मिळतात, एका बाजूला सारसोलीकर. ओ बचावकर क्रिकेट सेन्सिबल दाखवलंय. मिड ऑन मध्ये बॉल प्रस्थान होते. एक धाव मिळाली. दुसऱ्या धावेसाठी पलटले. चुकीची फेकी. बघता बघता 2 धावा पुन्हा आणि पुन्हा धावांचं रतीब वाढवलं जाते. 10 चेंडूंचा सामना करत असताना मैदानाच्या आतमध्ये 18 धावा त्याच्या बॅटमधून आला. येस 11 चेंडूमध्ये 20 धावा त्याच्या बॅटमधून आला. तो संकेत मैदानावरती खेळतोय 2 जीवनदानाच्या साह्यानं आणि त्याच्या साथीला मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना मनीष आपण पाहतोय 4 चेंडूमध्ये 7 धावा बनवत असताना पाहायला मिळतात. 31 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. एक फलंदाज बाद झाला. अजूनही या मॅच मध्ये या षटकातील तिसऱ्या षटकातील 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. माफी असावी, एका चेंडूचा खेळ बाकी आहे. षटकातील पुढचा बॉल. ओलोवा फुल टॉस होता. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. गोईच्या वेगानं बॉल सरळ खेळलाय. एक धाव तिथेही मिळाली. दुसऱ्या धावेसाठी पुन्हा प्रयत्न झाले आणि बघता बघता तिकडे सुद्धा 2 धावा मिळाल्या. वा चांगली रणधुमाळी विकेट. चांगल्या दर्जाचं ताळमेळ मैदानाच्या आतमध्ये या 2 फलंदाजांमध्ये बघायला मिळालं. आणि या 2 धावेच्या साह्यानं टीमची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 33 धावा. येणारे चेंडू 6 चेंडू आणि 10 धावांची गरज. एकंदरीत आपण म्हणतो ना की मेरिट वरती खेळ चालू आहे. 10.00च्या सरासरीने बॅटिंग करायची होती. त्याच वेळेला 10 धावा बनला. आता शेवटच्या षटकामध्ये सुद्धा 10 धावा अपेक्षित आहेत. मग कोण जिंकेल, कोण पराभूत होईल, या गोष्टी सगळ्या आपल्याला पाहिजे. चला स्पीडअप घ्या. टीम पारंकर टीमचं मी लक्ष वेधेन. वेळ आपण खर्च करायचा नाहीये. स्पीडअप घ्यायचा. येणारे चेंडू 6 चेंडू मध्ये 10 धावांची गरज मैदानावरती आपण पाहतोय. जिथे आता विश्वास आणि त्याच वेळेला आशेचं आणि त्याच वेळेला या संपूर्ण सारसोलीकरांचं ओझं घेऊन मैदानाच्या आतमध्ये संकेत आणि त्यांच्या साथीला खेळत असताना आपण जर पाहिलं तर मनीष आहेत. मनीष पवार त्यांच्या समवेत संकेत आपण पाहिलं तर साळवी मैदानावरती खेळतात. विजय इकडे कोणाच्या नावावरती राहील याही गोष्टीचा विचार करावा लागेल. प्रयत्नांची पराकाष्ठा इकडेही करायची आहे. जिंकायचं आहे, लढायचं आहे, भिडायचं आहे. आपल्या गावाचं नाव आपल्यालाच करायचं आहे. कारण की आपण म्हणतो ना, हा बॉल झाल्यानंतर बोलू. ओ यावेळीचा बॉल टप्पा पडला, बाहेर निघालाय. बॉल बॅकवर्ड थर्ड मानला. एक सिंगल 22च्या स्वरूपामध्ये. आणि आपण म्हणत होतो ही स्पर्धा आपली आहे, आपली, आणि इथं आवाजही आपला झाला पाहिजे. हे प्रयत्न सारसोलीकरांचे असतील, पण त्याच वेळेला पारंगर संघ मैदानाच्या आतमध्ये आले तेही म्हणतील की आम्ही आलोत, आम्हीही आल्याची जाणीव आम्हालाही करायची आहे. आणि त्यांचे प्रयत्न चालू आहेत. येणारे 5 बॉल 9 धावांची आवश्यकता. समोर संकेत. फटका फसलाय. पुन्हा बॉल हवेत. बराच काळ
चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक वा शेवटच्या क्षणी पकडले गेले. इथे मोठी सफलता, संकेत रूपी वादळाला शांत आणि त्याच वेळेला नमवलंय. धक्का दुसरा. तर पारंगर संघ सुद्धा एकच सांगतायत की रायगड जिल्ह्याच्या रोहा तालुक्यातील पारंगर गावातून आम्ही आलो. शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या धरतीमध्ये आम्ही जन्माला आलो. तर निधड्या छातीनं नडणं आणि भिडणं आम्ही शिकलोत. 6 चेंडूमध्ये 10 धावा थांबवत असताना पहिल्या 2 चेंडूमध्ये 1 धाव खर्च केली, 1 विकेट पंकजनेही मिळवली आणि त्याच वेळेला त्यांनी मॅच मध्ये पुनरार्पण केलं. हे विसरून चालणार नाहीये. रोहा तालुक्याचा शेवटचा टोक पांगरगर आहे पारंखर. यस निश्चितपणे. आणि यस ते आज स्वतःला सिद्ध करण्यासाठी रोहा तालुक्याच्या मानाच्या स्पर्धेमध्ये खेळतात. 4 चेंडू 9 धावा आणि तेही सारसोली गावाच्या विपक्षामध्ये. ते यजमान संघ मैदानाच्या आतमध्ये आहे. चला 4 चेंडू 9 धावा, 9 धावा 4 चेंडू. तिकडे पंकज, इकडे किरण. पुढचा बॉल. काय घडलंय? बॅटर मिस झाले. अगदी बॅटच्या रडार मधला बॉल कीपर सुद्धा मिस झाले आणि त्याच दरम्यान लॉंग स्टॉपला अजून एक सिंगल आली आहे. सामन्याचं चित्र बदललंय. ऍक्शन रिप्ले. ऑफ स्टिकच्या बाहेर जाऊन खेळायचं होतं, त्याच वेळेला मिस झाल्यानंतर आपण जर पाहिलं तर एक चिकी सिंगल आणि त्या एकेरी धावेच्या साह्यानं टीमची धावसंख्या धावफलकावरती एकंदरीत आपण पाहतोय 35 धावा. 35 धावात आपण पाहिलं तर 3 चेंडू आवश्यकता आहे 8 धावांची. 3 चेंडू 8 धावा. 3 चेंडू 8 धावांची गरज. पुढचाच बॉल. ओ यावेळीचा फटका चांगला खेळला. फिल्डर आले. ओ तिथे सुद्धा कॅच ड्रॉप आणि काय घडलंय? बघता बघता चेंडू सीमा रेषा पार. चौका. साडीवालीला बघण्यापेक्षा या गुलाबी पट्टीनं सजलेल्या स्पर्धेला बघा. काय स्पर्धा, एक दमदार मानाची स्पर्धा आपण पाहतोय. जर इकडे जर जिंकून दिली तर या 2 बॅटरला 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. सन्माननीय मनोहरजी बोले साहेब यांच्या वतीनं बक्षीस आलंय. 2 चेंडू 4 धावा, 4 धावा 2 चेंडू. मग सारसोलीकर मैदानाच्या आतमध्ये खेळाडू खेळतात असं नाव आहे मनीष. तो तुमच्या टाळ्यांचा हकदार नाहीये का? त्यानं खेळ केलाय चौकाराचा. या मॅचला टर्न आणणारा, या मॅचला गर 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 फिरवणारा खेळ राहिलाय. मैदानाच्या आतमध्ये काय घडलंय? यस तिसऱ्या पंचांकडे मागणी केली आहे. फिंगर रोल केले होते बॅटरनं. आता डिसिजन पेंडिंग आहे. दूध का दूध, पानी का पानी, आगे की जुबानी, सुप्रीम स्पोर्ट्स लाईव्ह की जुबानी. मैदानाच्या आतमध्ये काय घडलंय? शेवटच्या क्षणापर्यंत आपण पाहतोय. जिकडे सुशांत मांद्रेकर सर आमच्या समवेत जुळले जातील. OUT बॅटर आउट. सामन्याचं चित्र बदललंय. मग मला बघायचं आहे, यस मला बघायचं पारंखर संघाचे समर्थक इकडे आहेत का? आहेत ना? मग टीम साठी तुमच्या टाळ्या वाजवा. 1 चेंडू आणि आता आवश्यकता आहे 4 धावांची. 1 चेंडू 4 धावा. नेत्रदीपक डोळ्याचं पारणं फेडणारा सामना मैदानाच्या आतमध्ये. आता ज्या काही गोष्टी आहेत ना त्या सगळ्या गोष्टी आर्यन वरती सोडून दिल्या. बघा विकेटचा विचार केला तर पारंखार या टीमच्या विकेट्स गेल्यात 6 आणि सारसोली टीमच्या विकेट्स गेल्यात 3. म्हणजे एका चेंडू मध्ये जर 3 धावा धावल्या तरी सारसोलीकर जिंकू शकतात.
सामन्याचं चित्र बदललंय. ज्या गोलंदाजानं बॉलिंग करत असताना संघर्ष केला, मेहनत केली, प्रयत्नांची पराकाष्ठा केली टीमला जिंकण्यासाठी, ज्यानं रक्ताचं पाणी मैदानाच्या आतमध्ये केलं, त्याच्याकडे पुन्हा नामी संधी आली आहे. आज स्वतःला सिद्ध करण्याची नामी संधी, प्रसिद्धी देण्यासाठी मैदानाच्या चौबाजूला प्रेक्षक वर्ग आहेत. मग आमच्या प्रेक्षकांना हवीशी मॅच, एकदा प्रेक्षक होई स्पर्धा आणि मॅच आवडली असेल तर जोरदार टाळ्या. एक चेंडू 4 धावा, 1 बॉल 4, 3 केल्या तर सारसोलीकर इकडे जिंकतील, 2च आल्या तर इकडे पारंकर टीम जिंकेल. कोण जिंकेल? इकडे विजय मात्र क्रिकेटचा आहे. हुकला तो चुकला आणि ठोकला तो जिंकला. 1 बॉल 4. आर्यन फुलटॉस बॉल आडवा बाटनं त्यानं उडवलाय. फिल्डर तिकडे आले, 1 धाव मिळाली, दुसऱ्या धावेसाठी पलटले आणि दुसरी धाव सुद्धा बघता बघता पूर्ण. काय घडलंय? आणि सामना जिंकलाय पारंकर टीमनं. विजयी संघाचे अभिनंदन, पराभूत सर्वांचे मनपूर्वक कौतुक इथे केलं जात आहे. याची देही याची डोळा. आपण पाहिला हा भव्य दिव्य सोहळा सारसोली गावाचा, सारसोली